नमस्कार आणि सुप्रभात. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय विमा कंपन्या आणि पेन्शन फंड. विमा कंपन्या आणि पेन्शन फंड असा विचार आजच्या बाजार गप्पात करण्याची अनेक कारणं. सगळ्यात पहिलं म्हणजे एकंदरीतच पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांचे शेअर्स हे ज्या वेळेला कोणत्याही देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक सातत्यानं आणि धडाक्यानं खालती येत असतात त्यावेळेला तुलनेनं स्थिर राहतात असं अनेक देशात अनेकदा म्हटलं जातं. आपल्या सुदैवानं किंवा दुर्दैवानं आपल्या देशामध्ये मुळातच पेन्शन फंडची तशा पद्धतीनं चलती नसते आणि त्यातही आपल्या देशात न्यू पेन्शन स्कीम सकट NPS सकट सगळ्याच पेन्शन योजनांच्या बाबतीत राजकीय रणधुमाळी जास्त आहे आणि आर्थिक गुंतवणूक सध्याच्या काळात कमी आहे. आपल्या देशामध्ये विमा कंपन्यांचा जर विचार करायचा झाला तर वैयक्तिक आयुष्य म्हणजे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स असं म्हणतो याच्याही काही कंपन्या नोंदणीकृत आहेत. सर्वसाधारण विमा म्हणजे ज्याला आपण जनरल इन्शुरन्स म्हणतो अशाही कंपन्यांच्या काही प्रमाणात तरी आपल्याकडे नोंदणी आहे. आणि आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा निर्देशांक मग तो BSE सेन्सेक्स असू दे किंवा NSE निफ्टी असू दे हे खालती आले आहेत हे नितांत सत्य आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना BSE सेन्सेक्स 73,000पेक्षा थोडा वरती आहे. NSE निफ्टी 23,000च्या मागे पुढे घुटमळतोय. अशा परिस्थितीमध्ये या मॅक्सिमचा किंवा या म्हणीचा किंवा या वाक्प्रचाराचा या समजाचा जो काही शब्द वापरायचा तो याचा विचार करण्याची आवश्यकता असण्याची अनेक कारणं आहेत. कदाचित ही घोषणा हे अशा परिस्थितीचं सुतोवाच होतं का असं म्हणावं असा विचार करता येईल. कारण मुळातच आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये झालेली घसरण ही 1 फेब्रुवारी 2025 रोजी आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर जास्त वेगाने झाली आहे. पण केंद्रीय अर्थसंकल्प हे शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या घसरणीचं एकमेव कारण असावं अशी मात्र परिस्थिती नाही. परंतु आजच्या विषयाचा विचार करायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक घोषणा अशी करण्यात आली आहे की विमा क्षेत्रामध्ये पूर्णपणाने म्हणजे 100% असा थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या लोकप्रिय भाषेत म्हणजे FDI याला मुभा देण्यात येईल. योगायोग नसतो की 1 फेब्रुवारीला अशी घोषणा होते आणि नंतरच्या काहीच दिवसात जागतिक विमा क्षेत्राचा अनाभिषिक्त सम्राट असणाऱ्या वॉरन बफेनं घोषणा करावी की माझ्या कंपनीच्या म्हणजे बर्कशायर हॅथवेच्या बॅलन्स शीटमध्ये काही $1 बिलियन इतकी मी रक्कम हाताशी ठेवली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेबाहेरच्याही देशांमध्ये मी गुंतवणूक करू शकतो असा विचार करायचा झाला तर सगळ्यात स्वस्त दरानं पैसा उभा करण्याचं क्षेत्र विमा असतं. बर्कशायर हॅथवे संपूर्ण भांडवल किंवा गुंतवणूक योग्य रक्कम ही त्यातनं गोळा झालेली असते. बर्कशायर हॅथवे आपल्या स्वतःकडच्या शेअर होल्डरना कधीही कॅश डिव्हिडंड देत नाही. गेल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त एकदा त्यांनी डिव्हिडंड दिलाय. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत कमी दरानं पैसे उभे केले ते जास्त दरानं गुंतवले तर होणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण इतर सर्वसाधारण लोकांपेक्षा रेट ऑफ रिटर्न जास्त देतो. हा जसा बर्कशायर हॅथवेचा इतिहास आहे तसं मोठ्या प्रमाणावरती विमा क्षेत्रामध्ये होऊ शकतं का याचा विचार केला पाहिजे. आणि नुसता विचार करून चालणार नाही तर याची गणितं तशा पद्धतीची आपल्या देशामध्ये आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या असं लक्षात येईल की आज मितीला तुमच्या माझ्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये वैयक्तिक आयुष्य विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच आयुर्विमा महामंडळ किंवा LIC यांचा वाटा प्रचंड मोठा आहे. मान्य आहे मला की आज मितीला 30हून जास्त कंपन्या लाईफ इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आपल्या देशात कार्यरत आहेत. पण आजही पहिल्या क्रमांकावरती असलेलं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर असलेल्या कंपन्या यांच्यामध्ये व्यवसायाचं प्रमाण या दृष्टीनं असलेली तफावत ही प्रचंड मोठी आहे. गेल्या काही वर्षात तुलनेनं ही तफावत कमी होते ही जरी वस्तुस्थिती असली एखाद्या निकषावर LIC व्यतिरिक्त दुसरी एखादी कंपनी सरस जरी ठरलेली असली तरी सर्वंकष व्यवसाय याचा विचार करत असताना LIC अनेक योजना पुढे आहे. म्हणजे मी अनेक आणि त्यामुळे त्यातनं LICला निर्माण झालेली ताकद इतकी प्रचंड मोठी आहे की मी अनेकदा गमतीनं असं म्हणतो की LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या 2 सरकारी कंपन्या अशा आहेत की ज्यांना सरकारची गरज नसते
पण सरकारला मात्र या दोघांची गरज असते. आणि हे आर्थिक सामर्थ्य आणि त्याच्या जोरावरती सांगण्यात येणाऱ्या किंवा संकल्पनात्मक दृष्ट्यांची रचना ह्याचा विचार जरूर करण्याजोगा आहे. करोना नंतरच्या काळामध्ये सरकारचा वाढीव खर्च भरून निघण्यासाठी किंवा त्या योगानं जास्त रक्कम हाती आली तर करोना विरोधी प्रतिबंधक योजना करताना सरकारला जास्त फिनान्शियल लिव्हरेज मिळावं म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सगळ्या सरकारी कंपन्यांना आवाहन केलं होतं. खरं म्हणजे सगळ्याच कंपन्यांना केलं होतं, पण सरकार म्हणून ते सरकारी कंपन्यांना जास्त होतं. खाजगी कंपन्यांचा त्यात उल्लेख नसला तरी तो लेकी बोले सुने लागे अशातला भाग होता. पण सरकारी कंपन्यांना प्रामुख्याने अर्थमंत्र्यांनी असं आवाहन करोनानंतरच्या काळामध्ये केलं होतं की दर आर्थिक वर्ष संपत असताना ते निकाल जाहीर करताना वर्षात एकदा लाभांश, ज्याला आपण अंतिम लाभांश किंवा फायनल डिव्हिडंड म्हणतो, हा तर तुम्ही द्याच, पण तो एकदा देऊ नका. आधेमध्ये तुम्हाला या नात्या स्वरूपामध्ये तुम्ही सरकारला लाभांश द्यावा, ज्याला आपण इंटेरिम डिव्हिडंड म्हणतो. आपल्या असं लक्षात येईल की त्यामुळे कदाचित हा ट्रिगर असेल, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अनेक सरकारी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारला अंतरिम लाभांश म्हणजे इंटेरिम डिव्हिडंड किंवा विशेष लाभांश म्हणजे स्पेशल डिव्हिडंड हा दिलाय आणि त्याच्या बरोबरीने त्या सरकारी कंपन्यांनी सरकारला अंतिम लाभांश दिलाय. पण या नियमाला म्हणता येईल असा अपवाद असणाऱ्या दोनच सरकारी कंपन्या, एक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसरं म्हणजे LIC. कदाचित LICनं सरकारला असं सांगायचं असेल की मी डिव्हिडंड दिला तर तुमच्या डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये भाग घेणार नाही, आणि मी जर डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये भाग घ्यायला हवा असेल तर मी तुम्हाला डिव्हिडंड देणार नाही. कारण हाती तरता पैसा ठेवला तर निर्गुंतवणुकीकरता बोलणी लावणं हे LICला सोपं जात असेल. आज याची संपूर्ण चर्चा करण्याचं कारण असं की जसं वॉरन बफे म्हणतो की मी तुमच्याकडे क्षेत्रात येऊ इच्छितो, जसं यंदाचा अर्थसंकल्प म्हणतो की थेट विदेशी गुंतवणूक विम्यामध्ये येऊ शकते. तिसरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असा उल्लेख नाही. पण अर्थसंकल्प सादर झाल्यापासूनच्या काही दिवसांमध्ये या नात्या स्वरूपामध्ये सरकारी कंपन्यांच्या शेअर्सचं हस्तांतरण होताना आपण बघतोय. मग ते विमा क्षेत्रात आहे, ते तेल क्षेत्रात आहे, ते ऊर्जा क्षेत्रात आहे, आणि याच्यामधलं लिव्हरेजिंग LIC सारखी आयुर्विमा कंपनी मोठ्या प्रमाणावर करू शकते आणि त्याचा फायदा त्यांच्या आर्थिक कामगिरीवर होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे याला जर एक समांतर उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या असं लक्षात येईल की जून-जुलै 2024 मध्ये मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्यानंतर जम्मू, काश्मीर खोरं आणि लेह लडाख याच्यामध्ये विजेचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं विशेषत्वानं प्रयत्न केले. त्याचा फायदा NTPC, NHPC, BHEL यांना तर PTC यांना REC यांना तर झालाच, पण तो RECलाही झाला. REC अशा पद्धतीनं थेटपणानं वीज निर्मितीच्या क्षेत्रात आहे अशातला भाग नाही. पण ज्याला अनुसंधान किंवा लियाझनिंग म्हणतात किंवा ज्याला एक सार्वजनिक चेहरा किंवा पब्लिक फेस किंवा पोस्चरिंग म्हणतात, ते आपल्या देशातल्या सरकारी ऊर्जा क्षेत्राचं REC करत असतं. त्या निमित्तानं त्यावेळेला झालेल्या विविध आर्थिक व्यवहारांमध्ये RECची भूमिका सक्रिय होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम RECच्या बॅलन्स शीटवर त्या काळामध्ये झालेला दिसला. आज अशा शक्यता LICच्या किंवा इतर विमा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या बाबतीत होऊ शकतात का, असा विचार करण्याची आवश्यकता आहे, आणि याचं उत्तर होकारार्थी असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जर त्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर मुळातच या गोष्टी कशा पद्धतीने होतात याचा विचार केला पाहिजे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडचे न्यू फंड ऑफर्स किंवा NFO येण्याचं प्रमाण हे प्रचंड कमी झालंय. त्यावेळेला एक शक्यता नाकारता येत नाही, कारण मुळातच आता टॅक्स सेव्हिंग स्कीम नव्यानं एखादा म्युच्युअल फंड काढेल अशातली शक्यता नाही. कारण आधीच्या एका बाजार गप्पांच्या भागामध्ये आपण म्हटलं होतं तसं की टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये जर पैसे जरूर चांगल्या प्रमाणावरती म्युच्युअल फंडला मिळतात, परंतु त्याला 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. आता येणाऱ्या काळामध्ये पुढची 3 वर्ष ओल्ड टॅक्स सिस्टम सुरू राहील अशी शक्यता आज मी तिला दिसत नाही. त्यामुळे टॅक्स सेव्हिंग स्कीमही नाहीत,
आणि अशा पद्धतीचे वेगळे सेक्टर स्पेसिफिक न्यू फंड ऑफर्सही नाहीत, याचा एक दुष्काळ असा स्वरूप दिसतोय. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना ज्या वेळेला म्युच्युअल फंडचे NFO पुन्हा कदाचित येऊ शकतात, अशा वेळेला फिनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर स्पेसिफिक आणि त्यातही इन्शुरन्स सेक्टर आणि पेन्शन फंड सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड स्कीम्स येऊ शकतात का, याचा विचार करावा लागेल. त्या दृष्टिकोनातनं आत्ताच्या काळामध्ये LIC असेल, HDFC लाईफ असेल, SBI लाईफ असेल, अशा गोष्टींचा विचार करता येईल का, हा विचार केला पाहिजे. त्यातही आपल्या देशाच्या विमा क्षेत्राच्या क्षेत्राचा नियंत्रक असणाऱ्या IRDAईनं असं जाहीर केलंय की आता आपल्या देशामध्ये कोणत्याही पद्धतीचं लाईफ इन्शुरन्स पॉलिसी देताना या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्यात मेडिकल इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्सचा समावेश असला पाहिजे. मेडिकल इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे साधारणपणे जनरल इन्शुरन्स या कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यामुळे अग्रगण्य अशा लाईफ इन्शुरन्स कंपन्या मग LIC असेल, HDFC लाईफ असेल, SBI लाईफ असेल, हे याना त्या स्वरूपामध्ये एखाद्या जनरल इन्शुरन्स कंपनीशी टायअप करणं किंवा संपूर्णपणाने किंवा निदान काही प्रमाणात तरी त्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी करणं हा विचार करू शकतात. आणि त्यामुळे अशा ट्रिगर्ड खरेदीमुळे जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्याही शेअर्सचे बाजारभाव वाढू शकतात आणि म्हणून मी म्हटलं की तशा शेअर्सची खरेदी किंवा अशा पद्धतीने इन्शुरन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडाची योजना, या दोन्ही गोष्टीची शक्यता पडताळून पाहावी लागते. हे जसं आपल्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांकरता गुंतवणूकदार म्हणून लक्षात घेण्याजोग आहे, तसंच ते संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणूनही लक्षात घेण्याजोग आहे. हे अत्यंत उघड आहे आणि या दृष्टिकोनातनच आजच्या शेअर बाजार गप्पांचा विषय हा इन्शुरन्स कंपन्या आणि पेन्शन फंड असा आहे. यातल्या पेन्शन फंड या शब्दाविषयीचा मुद्दा हा माझा आत्ताच्या व्हिडिओतला शेवटचा भाग असेल. आत्ता मुळातच आपल्या देशामध्ये पेन्शन हे क्षेत्र हे एका वेगळ्या पद्धतीच्या वळणावरती आहे. आज मितीलाही आपल्या देशामध्ये इन्शुरन्स आणि पेन्शन ही दोन्ही प्रॉडक्ट ही पुश प्रॉडक्ट आहेत, ती पुल प्रॉडक्ट नाहीत. म्हणजेच अशा कंपन्या गुंतवणूकदारांपर्यंत पोचवून त्यांना ते माल विकावा लागतो. आपणहून गुंतवणूकदार पुढे येऊन या मालांची या सेवांची विक्री करेल अशातला जरा सुद्धा भाग नाही. त्यातही NPS ही आपल्या देशातली सगळ्यात मोठी पेन्शन योजना आहे. ती सरकारी कर्मचाऱ्यांइतकीच खाजगी नागरिकांनाही लागू पडणारी योजना आहे. दुर्दैवानं काही राजकीय गदारोळामध्ये NPS हे गणित अडकलंय आणि अनेक आपल्या देशातल्या निदान 6 राज्यांनी आम्ही NPS मधनं बाहेर येऊ अशा पद्धतीची राजकीय घोषणा केली आहे. त्याची प्रशासकीय कार्यवाही काही प्रमाणामध्ये सुरूही झाली आहे आणि त्यामुळे 1995 साली आलेली सिनियर सिटीजन स्कीम किंवा त्याच्या बरोबरीनं आता युनिव्हर्सल पेन्शन स्कीमची ही चर्चा आपल्या देशामध्ये सुरू आहे. आता त्याचं नेमकं स्वरूप आज मितीला तरी स्पष्ट झालेलं नाही. शक्यता नाकारता येत नाही की न्यू पेन्शन स्कीम, त्यावेळची ओल्ड पेन्शन स्कीम याचा समावेश करून अशी एक सर्वंकष योजना येऊ शकते आणि हा पेन्शन फंड साठी किंवा पेन्शन योजनांसाठी एक वेगळा मानबिंदू, केंद्रबिंदू किंवा आधारभूत बिंदू ठरू शकतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पेन्शन फंड आणि विमा क्षेत्रातल्या कंपन्या यांच्यावरती लक्ष ठेवणं हे गरजेचं आणि महत्वाचं ठरू शकतं. ते उपयोगी कसं ठरेल, ते उपयोगी केव्हा ठरेल, ते उपयोगी किती प्रमाणात ठरेल, हे नानाविध घटकांवरती आणि यानंतरच्या काळामध्ये या क्षेत्राबाबत उचलल्या गेलेल्या धोरणात्मक आणि अंमलबजावणीत्मक अशा कार्यवाहीवरती अवलंबून असेल. त्यामुळे त्याचं नेमकं वेळापत्रक आत्ता सांगता येणं कठीण आहे, पण त्या दिशेनं गती आणि प्रगती होईल हे अत्यंत उघड आहे. ही गती आणि प्रगती होत असताना काही प्रमाणात त्याची थोडीशी सुरुवातीच्या काळामध्ये अधोगती सुद्धा होऊ शकते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच बाजार गप्पांचा आजचा विषय इन्शुरन्स कंपन्या आणि पेन्शन फंड. मनपूर्वक धन्यवाद.